हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम 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 कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते धन उभे विटे बरी सुंदर ते धन उभे विटे बरी कर कठावरी ठेवनिया कठावरी ठेवनिया कर कठावरी ठेवनिया तुलसी हर गळा कस पितांबर हार गळा कस पितांबर तुलसी हार गळा कस पितांबर हार गळा कस पितांबर निरंतर हिच धन निरंतर हिच धन निरंतर हिच धन कर कुंडले तळपती श्रवणी कर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कसे पितांबर हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर कसे पितांबर औणे निरंतर हिच धन औणे निरंतर हिच धन औणे निरंतर हिच धन गवधनी दबसा तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे
तुलसी हर कसे पीतांबर मुख तुलसी हार कसे पीतांबर तुलसी हार कसे पीतांबर तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हर कसे पीतांबर तुळसी हर कसे पीतांबर श्रीमुख आवडीने तुळसी हार कसे पीतांबर तुळसी हार कसे पीतांबर आवडे निरंतर बडे आवडे अबड़े निरंतर औडे निरंतर हेची ध्यान औडे निरंतर हेची ध्यान तुळसी हर कसे पीतांबर तुळसी हर कसे पीतांबर औडे निरंतर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार कसे पीतांबर तुळसी हार कसे पीतांबर औडे निरंतर हेची ध्यान औडे निरंतर हेची ध्यान तुळसी हर कसे पीतांबर तुळसी हर कसे पीतांबर औडे निरंतर ध्यान निरंतर हे ध्यान तुळसी हार कसे पीतांबर तुळसी हार कसे पीतांबर विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा
रखुमा विठोबा रखुमा रखुमा विठोबा 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 रखुमा। रामकृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 ऐसी जोडी करा, थोडासा ऐकू कमी करा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फळ. नाव धड करा सहस्त्र नामाची, तेने भव सिंधूची थडी पावे. तुका मने काळा हना तोंडावरी, तुका मने काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाने.
नाशिवंत अटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा शीन तेची फळ. ऐशी जोडी करा राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा गुरु माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने मकर संक्रांतीचं औचित्य आणि राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्व भाविक देणगीदार हितचिंतक यांच्या वतीने हा अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रतिवर्षीप्रमाणे किती वर्ष झाले? 16. गणित नाही जी दातारा 16 वर्षे झाले. वा 16 वर्ष म्हणजे जरा थोडंसं कमी झाले आहे का नाही? 16 वर्षाला एक कलंक लागलेला आहे का नाही? 16 वर्षापासून ही अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा आपण करत आहात. अतिशय गोंडस स्वरूप आहे. ज्ञानदानाबरोबर अन्नदानाची ही सेवा आपल्याकडून घडत आहे. दोन्हीही गोष्टी कौतुकास्पद आहेत. तुमचं मंडळाचं आणि सर्व भाविकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहातील 16व्या वर्षाच्या 5व्या दिवसाची सेवा, 5वा दिवस आहे ना, माझ्यासारखे सामान्याकडे आलेले आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक टाळकरी मंडळी आहेत. तालगंधर्व 2 अतिशय सुंदर मृदंगाची साथ करतायत. तिकडे यूट्यूब चॅनलवाले सुद्धा या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. नाही तर साऊंड सिस्टीमची ना आमची सांगड बसत नाही. बहुतेक आम्ही एक सांगितलं की ती एक लावतं, पण न सांगता सगळं करताय. तुम्हाला धन्यवाद. सर्वच्या सर्वच या ठिकाणी धन्यवादाला पात्र आहेत. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी, भगवंताच्या सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला अभंग विश्वगुरु विश्वनाम वारकऱ्यांच्या अंतकरणामधलं हृदयस्थ स्थान ज्यांनी निर्माण केलं आहे ते देवचे सुप्रसिद्ध संत विश्वगुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, रामाला कंठामध्ये धरायचे. काही जोडायचं नाही, फक्त तेवढंच जोडायचं. ऐशी जोडी करा राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचं दुःख चुकेल. जे जोडलंय ते नाशिवंत आहे. त्याच्यामध्ये प्रिया असेल, त्याच्यामध्ये पुत्र असेल, त्याच्यामध्ये धन असेल, नाशिवंत आहे. जे नाव तुम्हाला भगवंताने दिले ते धड करा. धड करा म्हणजे तिला छिद्र ठेवू नका. बिगर छिद्राचे नाव भवसिंधू पार करून पलीकडे जाईल. आणि जग ज्याला घाबरतं त्या काळाच्या तोंडावर हाणण्याची ताकद ठेवा, कारण तुमच्याकडे राम नामाचा भाता भरलेला असला पाहिजे. अशा न्यायाचा अभंग आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. गजाननं भूतगणादिसेवितं कपेत जम्बो फलचारु भक्षणं
उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लं ब्रह्मविचारसार परमामध्यं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भेदाजाड्यान्धकारपहं हस्ते स्फटिकमलिकं विदन्ति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। श्री राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम सब गाओ जय जय राम श्री राम 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 जय जय राम बरेचसे मागचे काय म्हणले नाहीत श्रीराम जय राम काय रामाशी काही वाकडं आहे का तुमचं? सगळ्या दुनियाचं लक्ष भारताच्या अयोध्या शहराकडे लागलेलं आहे सध्या। 14 वर्ष ज्या अयोध्येनं भगवान प्रभू रामचंद्राच्या वनवासामध्ये रामाची वाट पाहिली, 75 वर्षापासून ती अयोध्या आजपर्यंत त्या मंदिराची वाट पाहत होती। 22 तारखेला तर मंदिर पूर्णत्वाला जात आहे, तरी आपण राम राम म्हणत नाहीत का? नको त्या गोष्टी, नको त्या चेष्टा, नको ते पंचट गप्पा, नको त्या मालिका, याच्यामध्ये आपल्या जीवनातला सर्वच्या सर्व वेळ चाललेला आहे। आम्हाला कळत नाही आमच्या जीवनाचा सूर्य कुठपर्यंत आलेला आहे ते। कुणाचे 12 वाजलेत, कुणाचे 4 वाजलेत, कुणाचे 6 वाजलेत, कुणाचा अंतस्थ जवळ आलेला आहे, तरी सुद्धा आम्हाला आमच्यातला राम कळत नाही। जोरात म्हणायला पाहिजे होतं श्रीराम जय राम का? ही तुमची हाक अयोध्याला जाणार आहे आणि 22 तारखेला भगवान प्रभू रामचंद्र सिंहस्थ होत असताना तुमच्या सुद्धा नामाची दखल घेणार आहेत। विठाला श्री राम जय जय राम श्री राम बाळे जय जय राम श्री राम 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 जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की
ऐशी जोडी करा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत अटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शीन तेची फळ, नाव धड करा सहस्त्र नामाची, भव सिंधूची तडी पावी, तुका मने काळा, तुका मने काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरे रामबाणी, नाशिवंत अटी प्रिय पुत्रधन, बीज ज्याचा शीन तेची फळ. अभंगाचा सरळ भावार्थ मी सांगून गेलो. भगवान प्रभू रामचंद्राच्या नावानं अखंड भारतभर गावागावामध्ये, मंडळामध्ये, घराघरामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा जप, कथेचं आयोजन नाही काही तर त्या दिवशी संध्याकाळी 22 तारखेला सर्व गावामध्ये दिवे लावण्याची, ज्या त्या ठिकाणी जसं जसं ज्याला ज्याला जमल तशी तशी तयारी चाललेली आहे. कारण राम आमचा प्राण आहे. राम काय आहे? ज्याच्यातून राम गेला त्याच्यात काहीच राहत नसते. म्हणून सहज बोलता बोलता घाटावर एक मन आहे आमच्या, त्याच्यात काय राम राहिलाय, त्याच्यात काय राहिला नाही, म्हणजे त्याच्यात चैतन्य संपलं त्याचं. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या अंतकरणामध्ये जो राम आहे त्या रामाला जागा करायचे. त्या अयोध्येमध्ये सोन्याच्या सिंहासनावर भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. पण याही अयोध्येमध्ये जे कुटस्थ चैतन्य आहे, ज्याला आम्ही चित्त म्हणतो, त्या चित्तामध्ये आम्हाला प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रतिष्ठापना करायची आहे आणि ती अखंड ठेवायची आहे की जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी कोणी घुसलं नाही पाहिजे. विठाला विठाला आणि म्हणून का रामच का? कारण राम जगाचा पालक आहे, राम जगाचा मालक आहे, राम जगाला चालवणारा आहे, राम विश्वाची निर्मिती करणार आहे, राम विश्वाचं भरण करणार आहे. आणि शेवटी अंत कोण करणार आहे? तुम्ही आणि मी नाही सांगत, याच रामाचं भजन कोण करतंय? भजन करी महादेव भगवान भोले बाबा, जगाचं आद्य दैवत. कारण विश्वाची निर्मिती कुठून आहे? विश्व निर्माण झालं कुठून? निर्माण झालं ओम पासून जगाची निर्मिती आहे. ओम हा प्रणवाचा, ओम पासून जगाची निर्मिती. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश्वर जानियेला, आईशे तिन्ही देव जेतून उत्पन्न. त्या ओम पासून भगवान शंकरापासून जगाची उत्पत्ती आहे. आमच्या माऊलींना विचारा, ओम नमोजी आद्य कोणतं स्वरूप आहे? जगाच्या पाठीवर 2च ग्रंथ असे आहेत की त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही ग्रंथ सुरुवातीला. प्रत्येक ठिकाणी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राय नमः. पण 2 जगाच्या पाठीवर ग्रंथ असे आहेत की त्यांनी कोणत्याही देवतेचं नाव घेतलं नाही, अर्थात कोणतीही देवता सोडली नाही. एक ज्ञानेश्वरी आणि एक श्रीमद भागवत, 2 ग्रंथ. ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी आद्य, आद्य स्वरूपाला वंदन केलं. ओम नमोजी आद्य, वेद प्रतिपाद्य, ज्या आद्यानं वेदाला प्रतिपादित केलं ते आद्य. वेदाला कोणत्या आद्यानं प्रतिपादित केलं? सत्यम परम धीमहि, जगाच्या पाठीवर एक सत्य देव आहे. ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्य, जय जय सो सौ वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु. पुढे अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मंगल मस्तकाकारे, ए तिन्ही एक वटले, तेत शब्द ब्रह्म कवळले, ते मी आदिबीज न मिले. ज्ञानोबराय म्हणतात ते आदिबीज आहे. कोणतं शब्द? कोणता शब्द? आकाशामध्ये एक शब्द निर्माण होतो, त्याचं नाव अनुहत नाद. त्याला काय म्हणतात? अनुहत ध्वनी. कुठे? आकाशामध्ये.
आणि तो अनुहत नाद फक्त साधूला ऐकू येत असतो. तुम्हाला आम्हाला शेजाऱ्याची चर्चा ऐकायला येते, तुम्हाला आम्हाला शेजाऱ्याची भांडणं ऐकायला येतात. अनुहत नाद ऐकण्यासाठी साधूची आणि संतांना फक्त, कारण अनुहत नाद कुठे, आपल्या शरीरामध्ये 7 केंद्र आहेत. मूलाधार, स्वादिष्ठान, अनाहत, विशुद्ध, कंठ, याला अनुहत म्हणतात. ज्या ठिकाणी हृदय आहे, ज्याला हृदय चतुष्टय म्हणतात, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ज्या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी अनुहत नादाची उत्पत्ती होत असते. अनुहत ध्वनी नाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोद, छंद छंद डुलतसे. ज्ञानोबरायाने दत्तात्रय महाराजांचं वर्णन करत असताना पैल मेरूचे शिकरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणयामी बैसला. तेने सांडियली माया त्याजियली कंता काया, मन गेले विलाया ब्रह्मरंध्रा माझारी. हे ब्रह्मरंध्र आहे. हे काय? ब्रह्मरंध्र आहे. मूलाधार केंद्र, स्वादिष्ठान केंद्र, सो म्हणजे प्राण. सो म्हणजे आपण प्राण समान व्यान आणि उदान. प्राण कुठं उलटा होतो? स्व अधिष्ठान केंद्रामध्ये प्राण उलटा होतो. त्या ठिकाणी माऊली काय म्हणतात? तेही सात पाच 3 दशकांचा मेळ एक तत्वी काळात आविहरी, तैशे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, येते काही कष्ट अजपा जपणे. अजपा नावाचा एक जप आहे. अजपवाद्यांनी वादा केला. ज्ञानोबरायांना म्हणले तुमचा रामकृष्ण हरी जप बोलावा लागतो, आमचा जप बोलावाच लागत नाही, आपोआप होतो. किती होतो? जितके श्वास आपण दिवसामध्ये घेतो तेवढा जप त्या अजपा जपवाद्यांचा, त्याचं नावच अजपा, न करता होतो, त्याला अजपा म्हणतात. काय म्हणतात? अजपा. किती होतो तो? दिवसामध्ये आपण 24 तासामध्ये श्वास किती घेतो? कुणी मोजलेत महाराज, घ्यायचा आणि सोडायचा, घ्यायचा आणि सोडायचा. त्याचं बिल येत असतं तर मोजले असते. लाईटचं बिल येतं, मीटर पडलेलं आहे. पाण्याचं बिल येतं, मीटर पडलेलं आहे. भगवंताने मुक्त कंठाने दिले. मोडले का ऑक्सिजन? कुणी ऑक्सिजन मोडला फक्त कोरोनामध्येच. काल किती किलो लागला होता आणि आज किती किलो कमी झाला? कमी झाला तर बरं आहे, वाढला की गेलं. किती श्वासोच्छ्वास घेतो आपण 24 तासामध्ये? 21,800, 21,600. मोजत बसू नका. किती? 21,600 श्वासोच्छ्वास 24 तासामध्ये घेतो आपण. त्या प्रत्येक श्वासोच्छ्वासावर एक जप, अजपवादी म्हणतात आमचा एक जप होतो. पण ज्ञानोबराय म्हणतायत तिथं तो प्रत्येक श्वास घेताना मन त्या ठिकाणी असावं लागतं. तेही मनाचा निर्धारू असे. माऊली म्हणतात आमचा जप, आमचं नाम तितकं अवघड नाही. आहे का? आपलं नाव कसंही घेता येतं, कुठेही घेता येतं, केव्हाही घेता येतं, कोणालाही घेता येतं. आंघोळ केली तरी घेता येतं, नाही केली तरी घेता येतं. न लगे आंघोळी तोंड धुवावे, काही आवश्यकता लागत नाही त्याची. पण कसंही घेतलं तरी पण ते व्हायला जातं का? ज्ञानोबराय म्हणतात आमचं हे नाम सोपं आहे. तैशेने हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ. तो सो नावाचा प्राण त्या ठिकाणी उलटा होतो. स्वादिष्ठान, अनाहत, विशुद्ध या ठिकाणी. ए काका बोलू नको, मला बोलण्यासाठी जाणले, तू बोलू नको. विठाला विठाला आणि या ठिकाणी अनुहत नावाचा ध्वनी येत असतो. अनुहत ध्वनी नाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोद, छंद छंद डुलत असे. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान गोदावरीचे तिरी. ज्ञान गोदावरीचे तिरी. स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानाची गंगा कुठे वाहते? ज्ञान कुठे उत्पन्न होतं? हृदयामध्ये शुद्ध तत्व निर्माण झालं की ज्ञान उत्पन्न होतं. कारण काम क्रोध दोन्ही घातिले बाहेरी, यांना बाहेर काढलं की आतमध्ये ज्ञानाची उत्पत्ती होते. आणि आतमध्ये ज्ञान उत्पन्न झाले की ती ज्ञानाची गंगा तयार होते. ज्ञान गोदावरीचे तिरी. स्नान केले पांचाळेश्वरी. पांचाळेश्वर म्हणजे भगवान शंकराचं नाव आहे. गोदावरीच्या काठावर राक्षस भुवन नावाचं गाव आहे.
तुम्ही मला वाटतं बरेचसे माणसं या ठिकाणी परभणीकडचे आहेत, आहे का नाही? आहेत ना? बरं बोलले मला पाथरी परभणीचे आहेत. मला वाटतं त्या दिवशी आमचे संतोष महाराज बी आले होते इकडं. संतोष गुरुजी म्हणून ब्राह्मण आहेत, त्यांना अयोध्येला संहिता वाचण्यासाठी बोलवलं होतं. आता इथं आल्यावर त्यांनी फोन केला मला, महाराज मी इथं आलो म्हणून. तर म्हणून परभणी म्हणजे परमार्थाच्या बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. माझं गाव आहे म्हणून सांगत नाही मी, पण जगात जर्मनी आणि भारतात परभणी. जगात जर्मनी, आहे का नाही? जर्मनी देश कसा आहे? प्रगत देश आहे. तो कोणाला झुकतही नाही, कोणापुढे वाकतही नाही. हां, आणि परभणी कसं आहे? जुना परमार्थ आहे परभणीमध्ये. असो, इथले आजूबाजूचे माणसं म्हणतील तुमच्याकडं परमार्थ आहे ना, आमच्याकडं परमार्थ नाही का, असा हेवा देवा नाही. पण मला इथं आल्यानंतर थोडंसं वैषम्य वाटलं. बोलू नाही या काय गोष्टी, पण संप्रदायाच्या 16 वर्ष झालं आपण हे करतोय. मला फेटा एका ऑफिसमध्ये बांधावा लागला तिकडे वाचनालयामध्ये. बरं नाही वाटलं मला बरं नाही वाटलं. का? कारण रस्त्याने येणारे जाणारे लोक आपल्या संप्रदायाची निंदा करत असतात. तो वचनातच झाला पाहिजे. तुम्ही सगळे या ठिकाणी सगळ्यांना घरं भगवंताने दिलेले आहेत. दिलेत का नाही? कोणीतरी रस्त्यावर राहतं का? वाईट वाटलं मला की त्या ऑफिसमध्ये मी खुर्चीवर बसून तिथं फेटा बांधला. असो, कारण तुका म्हणे कसं जसं असेल तसं. विठाला विठाला. आपला विषय हा आहे रामकंठामध्ये धरायचा. काय कंठात धरायचा? रामकंठात धरायचा. का धरायचा? कशासाठी धरायचा? याच्या अगोदर कोणी धरला? भगवान शंकराने रामकंठामध्ये धरला. रामच का कंठामध्ये धरला? इतरत्र देव नव्हते का? देवता नव्हते का इतरत्र? पण भगवान शंकराच्या कंठाचा दाह चालला होता. कथा तुम्हाला माहिती आहे. असुर आणि देव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन का करावं लागलं? इंद्र ऐरावतावर बसून चालला होता आणि छोट्या मुली काही त्या जंगलामध्ये, जंगलातल्या सुंदर फुलांची माळ केली त्यांनी आणि ऋषी दुर्वासांना समर्पण केली. दुर्वास मुनीने त्या मुलींची माळ घेतली, जवळ ठेवली. मला काय माळीचं करायचंय म्हणून पुढे रस्त्याने निघाले असताना इंद्र ऐरावतावर बसून येत होता. इंद्राला माळ द्यावी म्हणून त्या इंद्राच्या गळ्यात त्यांनी माळ घातली. देवाचा राजा इंद्र असल्यामुळे उन्मत्त झाला होता. त्याला त्या माळेची किंमत वाटली नाही. मी रत्नाच्या सिंहासनावर बसलेला सर्व 28,000 तीर्थ 33 कोटी देव माझ्या ताब्यात आहेत आणि या रान फुलांची माळ मला देऊन माझा अपमान केला ऋषींनी, असं लक्षात आलं. ती माळ काढली आणि ऐरावताच्या गळ्यात टाकली. ऐरावत पशु स्वभावाप्रमाणे ती माळ तोडी पायाखाली घेतली आणि तुडवली. दुर्वास ऋषींनी बघितलं आणि तुझ्या पदाचा उन्मत्तपणा आला, तुझी 14 रत्न गळून पडतील, शाप दिला. 14ची 14 रत्न गळून कुठं पडली? समुद्रामध्ये पडली. इंद्राला दारिद्र्य निर्माण झालं. पुन्हा भगवंताकडे जाऊन विनंती केली. भगवंतानी देव आणि आसुर, कारण स्वतःच काही हित करायचं असलं की सगळे पक्ष एकत्र येतात बरं का. आमदारांचा पगार वाढवायचा कुणीही विरोध करत नाही. कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा, थराथरातून विरोध. देवाला इंद्राला ती रत्न आणून द्यायची असल्यामुळे आसुरांना सुद्धा बरोबर घेतलं. एका बाजूला आसुर, एका बाजूला देव. समुद्र मंथन करण्याचं ठरलं. वासुकी नावाच्या सापाची दोरी, मेरू नावाचा पर्वत, समुद्र मंथन केलं. पण सुरुवातीला मंथन झाल्यानंतर, आता विषय तुम्हाला माहिती आहे, ते ओढाताण वासुकीची झाल्यानंतर त्याच्या पोटातलं जे विष आहे ते बाहेर पडलं आणि ते जगाला जाळत चाललं. जगाला जाळत जाणारं विष सर्व देवतांनी भगवान शंकरांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर जगाला जाळून खाक करेल. जगाच्या कल्याणासाठी भगवंताने ते विष प्राशन केलं. वाणी धरावं तर माझ्या रामाचं नाव आहे, इथं धरावं तर हृदयात माझा प्रभू राहतोय. खालीही जाऊ दिले नाही आणि वरतीही ठेवलं नाही, कंठामध्ये धारण केलं. कंठ कसा झाला?
तेव्हापासून देवाला नाव कोणते? नीलकंठ. विठाला विठाला कंठामधली अखंड आग शांत होत नव्हती. चंद्र धारण केला, गंगा धारण केली, वासुकी नावाचा साप गळ्यामध्ये धारण केला, पण तरी सुद्धा कंठाची दाहकता थांबत नाही. म्हणून काय केलं? भगवान प्रभुरामाचं नाम कंठामध्ये घेतलं. काय केलं? भगवान शंकराने कंठामध्ये नाव घेतलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो तुम्ही काय करा, काय करा तुम्ही? ऐसी जोडी का राम कंठी धरा, ऐसी जोडी का राम कंठी धरा, राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी का राम कंठी धरा, ऐसी जोडी का राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा. जेने हाचुके फेरा गर्भावास जेने सुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिय पुत्र धन, नाशिवंताटी प्रिय पुत्र धन, गर्भवास तेने तुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिय पुत्र धन, नाशिवंताटी प्रिय पुत्र ऐशी जोडी करा. तुकोबारायांना विचारलं, महाराज या संसारामध्ये बेजार झालो आम्ही. थकतो का नाही माणूस संसारामध्ये? ए बाबा, संसारामध्ये माणूस थकतो का नाही? फक्त दाखवत नाही थकलो असं, थकलो असं दाखवत नाही. कसं चाललंय? बरं चाललंय. पण प्रत्येक जीव या ठिकाणी आलेला हा मृत्यू लोकामधला आहे आणि या मृत्यू लोकातून आम्हाला तिकडे जायचंय. कुठे जायचंय? आम्ही जिथून आलो तिथं जायचंय. हा आमचा प्रवास चालू आहे. या प्रवासामध्ये आम्ही आहोत. जरी या ठिकाणी घरं असली, आमची जमीन असली, संपत्ती असली, मुलं असली, सगळं असलं तरी हा आमचा प्रवास चालू आहे. म्हणून 50-60 वर्षाच्या वय झाल्यानंतर बाबांना विचारलं, बाबा कसं काय चाललंय? काय नाही आता बरं आहे. असं वरती हात करतात. वरती काय स्वभाव आहे? पाण्याचा स्वभाव आहे तो उत्तराकडे धावतो आणि जीवाचा स्वभाव आहे तिमिरातुनी तेजाकडे प्रभूने आमुच्या जीवना. आणि म्हणून प्रत्येक जीवाला भगवंताकडे पुन्हा जायचे. आम्ही सगळेच्या सगळे देवाचे लेकर आहोत. कुणाचे लेकर आहोत आम्ही? मम वंशो जीवलोको जीवभूता सनातना. भगवान म्हणतात ही सगळीच्या सगळी माझी लेकर आहेत. सगळीच्या सगळी माझी लेकर आहेत. पण बाकीची म्हणतील मग आम्हाला का देव माया लावत नाही? लावतो ना देव तुम्हाला माया, पण देवाची माया तुम्हाला कळत नाही. नको त्याची माया तुम्हाला कळती जी घातक आहे. पण देवाची माया शुद्ध चैतन्य स्वरूप असल्यामुळे ती आम्हाला कळत नाही. कारण खरं कधीच कळत नसतं. खोट्याला जग जास्त भुलतं, शृंगाराला जग जास्त भुलतं, चमकला जग जास्त भुलतं आणि खोट्या तत्वज्ञानाला जग जास्त भुलतं. आम्ही नाही, जगाची आई सीता माता खोट्या संताला भुलली का खऱ्या संताला? कोणाला भुलली? खोट्या संताला. खोट्या संतानं संत स्वरूप घेतलं
आमच्या आईसाहेब जिजाऊ सीतामाता जर संत ओळखू शकल्या नाहीत, आमची काय कथा आहे? संत सांगत असताना संताच्या शब्दावर विश्वास बसला नाही. लक्ष्मण संत आहे. लक्ष्मण कोण आहे? संत आहेत. 14 वर्ष निद्रा नाही आणि 14 वर्ष आहार नाही. सुंदरशी तरुण सोजवळ मुलगी पत्नी म्हणून घरात आणली. पाठीमाग हाक मारते पण मागही बघितलं नाही. का? जेने नारायणी घडे अंतराय होत बाप माय वर्जाविती. जर भगवंताच्या प्रेमामध्ये कोणीही आड येत असेल तरी त्याचा त्याग करावा शास्त्र सांगते. आणि म्हणून इतकी सुंदर पत्नी पाठीमाग हाक मारते, अहो थांबा, भात शिजायला टाकलाय तेवढा खाऊन जा तुम्ही. लक्ष्मणानं माग सुद्धा बघितलं नाही. पण ती महान पतिव्रता होती महाराज. असा उंबरेला हात ठेवून उभी होती. 14 वर्ष झाल्यानंतर ज्या वेळेला प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण आले, अयोध्येमध्ये भेट झाली आणि मग त्या उर्मिलेनं बघितलं आणि सांगितलं, तुम्हाला सांगितलं ना भात खाऊन वनवासाला जा म्हणून. कौशल्य मातेनं सांगितलं, रामा उर्मिला तू गेल्यापासून दरवाजाला हात देऊन उभी आहे, अजूनपर्यंत ती भात शिजतोय तिचा आणि ती तुमची प्रतीक्षा करते. सगळ्याच्या अगोदर तिचा भात जाऊन खा. लक्ष्मणानं सांगितलं, 14 वर्षापूर्वी शिजवलेला भात आम्हाला चारते का? महान पतिव्रतेची ताकद होती महाराज. त्याही वेळेला त्या भातातून उभाळे निघत होते, इतका गरम भात होता. ही ताकद आहे महान पतिव्रतेची. आणि अशा पतिव्रता आमच्या भारताच्या मातीमध्ये जन्माला असल्यामुळं आमच्या रामाचं मंदिर पूर्णत्वाला चाललंय. ही सत्य घटना आहे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र, काय विषय चालला होता आपला? विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधू काय चाललं होतं? जागर राहायचं बरं का कीर्तनामध्ये. मालिकेचा एक अंक सुद्धा चुकू देत नाहीत महिला. नाही, ज्या बघत नाहीत त्यांना प्रणाम आहे माझा. कारण का? कोणतीही मालिका एक अशी दाखवा, एक की त्या मालिकेमधल्या एकाही स्त्रीचं चारित्र्य कळलं तुम्हाला? पुढचं बोलायची गरज नाही. मग चारित्र्यहीन लोकांचं चारित्र्यहीन झालेलं बघण्यापेक्षा चारित्र्यवान प्रभू रामचंद्राचं जर नामस्मरण केलं तर आमचं काय होईल? आम्ही चारित्र्यवान बनू. आमच्या पोटी मुलं येणारी चारित्र्यवान बनतील. आम्ही तितकं प्रभूचं नाव घेत 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 केलेला स्वयंपाक ज्या पतीच्या मुखात जाईल, तो दारू पिऊन येत असला तरी आज ना उद्या तो निर्व्यसनी बनेल. ही प्रभूच्या नावाची ताकद आहे. तो आणि लक्षात घ्या, कसलाही कितीही मोठ्या मिशावाला माणूस असू द्या आणि कसले बी कले राखलेले असू द्या, बाईनं जर ठरवलं तर जागेवरच आणती त्याला. फक्त ठरवावं तिनं की त्या कसला बी व्यसनाधारी असला तरी त्याला नीट करायची ताकद त्या माऊलीमध्ये. कारण ताकदच आहे ती महाराज. तुकोबारांनी एक ठिकाणी अभंग लिहिला, हिरा ठेवीत आयरणी, हिरा ठेवीत आयरणी, न फुटे मारिता घनी. हिरा आहे का? हिरा आयरनीवर ठेवला आणि घनानं मारला. जो ओरिजिनल हिरा आहे तो आयरनीत घुसतो किंवा घनात घुसतो. आणि जो कृत्रिम आहे, करणीचा होय चुरा, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. आता हिरा जर आयरनीमध्ये घुसला, काय आयरनीमध्ये घुसला? हिरा. तर हिरा बाहेर काढायचा कसा? आयरन कशाची? चिखलाची असते का? आयरन कळते का? आयरन लोखंडाची असते. लोखंडाची सुद्धा नाही, पोलादाची असते ती.
प्युअर पोलाद असतं ते, लोखंडाचे तुकडे होतात, पोलादाचे तुकडे होत नाहीत. हा, त्या आयरनीमध्ये जर हिरा घुसला तर काढायचा कसा बाहेर? कधी विचार केला याचा? महाराज, आयरनीमध्ये हिरा घुसला, आता काढायचा कसा बाबा? हिरा कुठे घुसला? आयरनीमध्ये. इतका आयरनीमध्ये हिरा पक्का घुसलेला, पण त्याला त्याची बायको आहे हिरकणी. कोण आहे? हिऱ्याची बायको कोण आहे? हिरकणी. हिरकणी का नुसती त्याच्या समोर आणून दाखवली, हिरा दाविता हिरकणी. हिरा बाहेर येई आतोनी. अहो, एवढी मोठी पोलादाची ती आयरन, तिला बाजूला करून तो हिरा कुणाला बघून बाहेर येतो? असे कित्येक हिरे आई वडिलांच्या आयरनीमध्ये घुसलेले होते. आई वडील भाऊ बंधू नातेवाईक यांच्यात कित्येक आहे का नाही बाबा? पण ज्यानं ज्यानं हिरकणी बघितली, काही हिरकण्याने तो परभणीहून हिरे इकडे आणलेत. हिरा बघितला, हिऱ्यानं हिरकणी बघितली की आयरनीचं पोट फाडून बाहेर आला. कुटुंबाचा रास करून काही हिरे बाहेर आलेत. आले का नाही? पण या हिऱ्यानं सुद्धा महाराज स्वतःला सांभाळलं पाहिजे. हिरा हिरा राहावा असं वाटत असेल तर त्यांना स्वतःनं सांभाळलं पाहिजे. का? घनानं न मारलेला हिरा, घनानं मारलेला हिरा फुटत नाही. एवढी ताकद ज्या हिऱ्याची आहे, त्या हिऱ्याला छोटस एक किडू त्या हिऱ्याचा नाश करते. कोण? ढेकून. माहिती का ढेकून केवढा असतो? हत्तीच्या पाया एवढा. ढेकनाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू दिसा. म्हणून साधकाने, कीर्तनकाराने, मृदंगाचार्याने, गायकाने, टाळकऱ्याने, वारकऱ्याने, माळकऱ्याने ज्याने भक्तीचा पंथ स्वीकारलाय, ढेकणापासून लांब राहा. कशापासून? बरेचसे समाजामध्ये ढेकणे आहेत, दिसत नाहीत, दिवसभर शांत राहतात. कोण आहेत? ढेकणाचे बाजे. एखादा पाहुणा आला आणि त्या बाजेला आता ढेकणच राहिले नाही का नाही? नाही तर पहिले शाळेत बसलं तर त्या बँचला ढेकणच असायचं. बाजेला खाटेला ढेकणं. एखादा पाहुणा आला, जावाई लाडका, आणि त्या बाजेला फार ढेकणं झाली होती. जावाई म्हणलं मला बाजेशिवाय झोप येत नाही. झोप आतमध्ये. सगळं घर बाहेर पटांगणात झोपायचं. सगळे घरातले. जावायला सांगितलं आतून दरवाजा लावून घ्या ना, आम्ही बाहेरून लावून घेतो. सकाळी जावाई उठल्यानंतर त्यांना झाली का झोप? एक मिनिट झोप नाही मला. ढेकणाचे बाजे झोप महाराज येत नाही. इतका ढेकून वाईट आहे, दिसायला छोटा आहे. समाजामध्ये सुद्धा असे ढेकणे आहेत की तुम्हाला चांगल्या मार्गाने जात असताना कधी तुमच्या बरोबर येतील आणि तुमचा त्या मार्गापासून तुम्हाला दुभंगतील आणि तुम्हाला नको त्या मार्गाला घेऊन जातील. म्हणून एकच विनंती आहे, सत्मार्गाचे चालत असताना सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक दुर्जन विषय ना आवडो. या अन्यायानं चला. म्हणून काय चाललं होतं? संत. सीता मातेला संत कळले नाही. लक्ष्मण सांगतोय आई साहेब, रामाचा आवाज खरा नाहीये. राम क्षत्रिय आहेत, लक्ष्मण क्षत्रिय आहेत. सीता क्षत्रिय आहे का? सीता स्त्री आहे. रामाचा आवाज लक्ष्मणाला यावा का सीतेला यावा? कोणाला यायला पाहिजे? लक्ष्मणाला यायला पाहिजे. पण सीतेला का? खऱ्या साधू उछळले. लक्षात घ्या, नको त्या शब्दाने
सीतामातेनं लक्ष्मणाला अपमानित केलं. परिणाम लक्षात घ्या. तुम्हाला साधूची सेवा करायची असेल करा, करू नका. साधूला काही द्यायचं असेल द्या, देऊ नका. पण साधूच्या बद्दल, कोणत्या धर्मग्रंथाबद्दल, कोणत्या धर्माबद्दल, कोणत्या धर्मपुरुषाबद्दल, कोणाच्या धर्मसंस्थापकाबद्दल कधीही वाणीतून वाईट शब्द काढू नका. कारण साहद गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची न घोडो निंदा, साहद गोविंदा नाही त्याचे. संताचं भक्ताचं छळन केलं की देव माफ करत नाही महाराज. देवाला त्रास द्या तुम्ही, तो सहन करेल. पण त्याच्याला आईला त्रास दिलेला सहन करते आई का लेकराला? आई म्हणते मला तुला काय त्रास द्यायचा ती माझ्या बाळाला देऊ नको, कारण आम्ही देवाची लेकरं आहोत. जर का साधूला त्रास झाला, बिभीषणाला लंकेमध्ये फक्त रावणाने छातीत लात मारली बिभीषणाच्या. पूर्ण लंकेमध्ये एकटा बिभीषण भक्त होता. बिभीषण रावणाचं काहीच करू शकला नाही. पण रामाने रावणाचं दिवा लावायला माणूस ठेवलं नाही. साहद गोविंदा नाही त्याची. सीतामातेकडून साधूची निंदा झाली. स्वतः सीतामातेचे शब्द आहेत ते. शोक सीता करीवनी, मुख दिशे केविलवाणी, राम दिशे डोळ्यापुढे, परी भेटीचे साकडे, कोणीकडे अयोध्यापुरी, दिशा दिशे भयंकरी, माझा राम कोठे आहे सांगा कोणी लवलाय, सांग ओ त्रिजेटे सखियाईसी मात, दिल काने दी भेटी रघुनाथ, मनवतावी दुरी झाला पंत, राहू न शके माझा प्राण कोडे आत. सीता म्हणते काय दुष्ट आचरण केले मी होते, कोणाचे तीर्थ व्रत भंगिले, गाई वत्सा पती पत्नी विधरिले, का माझ्या नशिबी माझ्या पतीचं वियोगाचं दुःख आलं. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की माझ्याकडून साधू छळले. सीतामाता म्हणते माझे मज कळले, मी अपराधी शब्द शराने, मी शब्दाचे बाण साधूला मारले आणि त्या शब्दाच्या बाणाने साधूचं अंतकरण छिदीर्ण विदीर्ण झालं आणि त्याचा शाप म्हणून प्रभू रामचंद्राने माझा त्याग केला. कोणी? रामाने माझा त्याग करण्याचं कारण एकच आहे, नाही तर रावणासारखा मायावी सीतामातेला कळलं नाही. पण साधू छळले म्हणून साधूचा अपमान करू नका. साधू आपल्याला 3 केंद्र आहेत लक्षात घ्या. एक माया केंद्र आहे, एक आत्मकेंद्र आहे आणि एक भगवत प्रेम केंद्र आहे. माया केंद्रामध्ये तुम्ही आम्ही सर्व आहोत. त्या माया केंद्रातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला साधूच्या संगतीची गरज लागते. कशाची गरज लागते? साधूच्या संगतीची गरज लागते. साधूच्या संगतीशिवाय आपल्याला माया केंद्रातून आत्मकेंद्रामध्ये जाता येत नाही. कारण आपुलिया बळे तोडी माया जाळ, आईशी आहे बळ कोणा अंगी, कोणाकडे ताकद मायेचं जाळ तोडून बाहेर निघण्याची नाही. म्हणून संताच्या संगतीमध्ये गेलं. म्हणून तुका माऊली एक ठिकाणी म्हणतात संताचे संगती मनोमार्ग गती, एने पंत श्रीपती आकळावा. मनोमार्गे गेला मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. मनाच्या मार्गाने गेला संपला. माझ्या मनाला पटत नाही. कोण विचारतो तुझ्या मनाला? साधूचे संगती. हरिपाठामध्ये 2 पाहुणे आहेत. हरिपाठामध्ये किती पाहुणे आहेत? 2 पाहुणे आहेत. हरिपाठ पाठन सगळ्यांना. कुठं कुठं पाहुणे आहेत? साधूंचे संगती. हरिपाठातले 2 पाहुणे कोण आहेत? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ, नारायण हरी नारायण हरी, हरिविन जन्म यमाचा कोणाचा पाहुणा? कोणता यमाचा पाहुणा? हरिविन जन्म. ज्याच्या जीवनामध्ये हरी नाही त्याचा तो कोणाचा पाहुणा आहे? यमाचा पाहुणा. बर, विष्णुविने जप व्यर्थ त्याचे. आता दुसरा पाहुणा कुठे आहे?
हा सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी लटिका व्यवहार सर्व संसार वाया एरजार हरिविन नाम मंत्र जप कोठी जाईल पाप राम कृष्ण संकल्प धरून राही निजवृत्ती काढी सर्व माया थोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थवृत्ती भाव हरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी हा दुसरा पाहुणा आहे. कोणचा? किती पाहुणे आहेत? 2. मग आपण जर कोणत्या पाहुण्याचा शांती दयेचा पाहुणा व्हायचं का यमाचा पाहुणा व्हायचं? यमाचा जर पाहुणा व्हायचा असेल इंद्रिया सवडी लपू नको. माऊली म्हणतात मला ना भूक निघत नाही, आम्हाला बसता येत नाही, कीर्तन मस्त ऐका वाटतो आम्हाला पण तिकडे येताच येत नाही. इंद्रिया सवडी लपू नको. आम्हाला झोप आवरत नाही, इंद्रिया सवडी लपू नको. आणि जर इंद्रियाच्या सवडी लपला तर कोणाचा पाहुणा? यमाचा पाहुणा. इंद्रियाला बाजूला सारून जर का तो पुढे निघाला तर कोणाचा पाहुणा? शांती दया पाहुणा हरी करी. असा जर शांती दयाचा पाहुणा करायचा असेल तर महाराज म्हणले काय करा? कंठामध्ये राम धरा. मग तुम्हाला महाराज तुम्ही सांगता, कारण आम्ही जे जोडले आतापर्यंत काय काय जोडले, कुणी कोण बिगर जोडण्याचं आहे. जोडणे म्हणजे साठवणे. आपण मुंबईला येताना कुणी नुसते अंगच्या कपड्याशी आला, कुणी दुसऱ्याकडून पैसे घेऊन आला, कुणी एस टीमध्ये फुकट आला, कुणी ट्रेनमध्ये बाथरूमच्या डब्यात आला. इथं आल्यानंतर बरीचशी माया कमवली. कुणी घरं घेतली, कुणी फ्लॅट घेतले, कुणी काय केलं, बायको केली, पोरं झाले, पोरांची लग्न झाली, नातवंड झाली. हे काय कमी जोडलंय का? किती जोडलंय? हे सगळं जोडलं जरी असलं तरी याच्या कामाला येते का? बर आता देह संसारासाठी का संसार देहासाठी? तुम्ही बोलत राहा बरं का. तुमचा आणि माझा जरी नेहमीचा परिचय नसला तरी आता बराचसा झालाय. हा तुम्ही बोलत राहा. देह संसारासाठी का संसार देहासाठी? हा देह संसारासाठी का संसार देहासाठी? देह. वा मारा डोकं टोपीसाठी का टोपी डोक्यासाठी? कशासाठी? काय डोक्यासाठी टोपी. टोपीला अडकवायला खुटली नव्हती म्हणून डोकं दिलं का? डोक्याचं संरक्षण म्हणून टोपी आहे. काय आहे? संरक्षण. कळतंय का? मी काय आवाज येतो का मागे? देह संसारासाठी आहे का संसार देहासाठी आहे? कशासाठी? काय आहे? विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आता कसं काय व्हायचं? कशासाठी काय हेच आमच्या लक्षात नाही. मग कशाच्या गळ्यात काय बांधायचं? हा देह संसाराच्या गळ्यात बांधायचा का संसार देहाच्या गळ्यात बांधायचा? दोन्ही नाशिवंत आहे. देहही नाशिवंत आहे आणि संसारही दोन्ही दुःखमुळ आहे. देहही दुःखमुळ आहे आणि संसारही दुःखमुळ आहे. कारण त्याचं बीजच काय आहे? दुःख आहे. पण मग हे त्याच्यासाठी का ते याच्यासाठी? हा देवानं देह दिला कशासाठी? पंचतत्वाचा जाना. देह आणला उष्णा, उष्ण आणलेला देह. भाड्याचं घर आपल्याला राहण्यासाठी का घरात राहायला कोण नव्हतं म्हणून आपल्याला आणलं गावाकडून? कसं आहे महाराज? आपल्याला राहण्यासाठी घर घेतलं का घरा असं मोकळच आहे म्हणून गावाकडून माणसांना घरात ठेवली? कसं काय केलंय? हा देह उष्ण आणला. कसा आणला? उष्ण आणला. आणि या देहाची परिपूर्णता करण्यासाठी संसाराच्या वस्तूची निर्मिती आहे. देवे दिला देह, देवे दिला देह भजन गुमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देव दिला देह भजन गुमाता. तोया झाला
फाटा बाधिकेचा कोया झाला फाटा बाधिकेचा. आता कळलं देह कशासाठी दिला? ते देह कोणी दिला? देह देवाने दिला. कमाय बापाने दिला? देह कोणी दिला? देह कोणी? माय बापाने दिला का देवाने दिला? माय बापाच्या स्वाधीन नाही, त्याच्या मनात आल्याशिवाय आपल्याला देह मिळत नाही. बरोबर आहे. पण कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा. मग भजनासाठी वापरला. कशासाठी वापरला? वापरला इमानदारीने सांगायचं, उगं तोंडापुरतं बोलायचं नाही. उगं तोंडापुरतं बोलायचं नाही. कीर्तनात बसलं म्हणजे जे आहे ते प्रगट सांगायचं. कशासाठी वापरला? इथं विमान आलं असतं. इथं विमान आलं असतं. सगळ्यांनी जर दिल्यापासून आजपर्यंत, आणि आज सुद्धा जगाच्या पाठीवर एवढी एक शक्ती आहे, रात्रंदिवस तुमच्या माझ्या कल्याणाचा विचार करण्यासाठी ते भगवंताचं रात्रंदिवस चिंतन करतात. तुमच्यामध्ये येत नाहीत, ते माझ्यामध्ये येत नाहीत. तुम्हाला काही मागत नाहीत आणि मला काही मागत नाहीत, पण रात्रंदिवस कडे कपारी डोंगर दर्यामध्ये जाऊन प्रभूचं चिंतन करतात. भगवंताला 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला, मय्या आवेश मनोये माम नित्ययुक्त उपासते श्रद्धया परे उपेतास ते मे युक्त तमामतः. अर्जुनाला सांगितलं देवाने, माझ्या सगुण स्वरूपाचं भक्ती करणारे भक्त मला आवडतात. आणि मग अर्जुनानं सांगितलं निर्गुण स्वरूपाचे, ते म्हणजे तेही मला आवडतात. ए त्वक्षरम निर्देशम व्यक्तम परि उपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमचलम ध्रुवम संयमेंद्रग्रामम सर्वत्र समबुद्धये ते प्राप्नुवन्ति मामेव सर्व भूत हिते रताः. एक वर्ग असा आहे की तो जंगल, दर्या, खोऱ्या, डोंगर, कडे, कपारी, बर्फादित ठिकाणी जाऊन अखंड प्रभूची तपश्चर्या करतो. आणि भगवान प्राप्त झाले की एकच मागतो, सर्व भूत हिते रताः सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्व जग सुखी असावं तो साधू मागतो. त्याला खायला नसतं, बर्फात राहतो, एका दिवसाला एकदा सुद्धा अन्न भेटत नाही, एका पायावर तपश्चर्या करतो, झाडावर उलट टांगून तपश्चर्या करतो, आपल्या शरीराला चटके देतो तो आणि प्रभूला प्राप्त करतो. भगवान म्हणतात दुःखदायक आहे ते. क्लेशोधिक तरस्ते श्याम व्यक्त सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देवाब्दी रवापते. त्रासदायक आहे ते. ए तो सर्वानी कर्मानी, म्हणून तुझी सर्व कर्म मला अर्पण कर. तो सर्वानी कर्मानी मयि शन्यस्य मत्परः अनन्येन योगेन माम ध्यायन्तोपासते तेषामः समुद्रता. ज्यानं मला सर्वस्व समर्पण केलं तेषामः समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. मी त्याची जबाबदारी घेतो देव म्हणतात. म्हणून देह आम्हाला भेटला, पण आम्ही कशासाठी वापरला? आम्ही संसाराच्या गळ्यात बांधला. देह संसाराच्या गळ्यात बांधला. रात्रंदिवस त्याचं चिंतन आहे. ज्याला पैसे नाहीत त्याला पैसे कमवण्याचे पडले, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला ते व्याजानं द्यायचे पडले, ज्यानं व्याजानं दिले ते बुडतेत का व्याज येतं का नाही याचं पडले. रात्रंदिवस प्रत्येक जण टेन्शन मध्ये आहे. ज्याची कंपनी त्याला चालते का नाही याची तक्रार, काय कंपनीमध्ये काम करतो मालक काढून टाकतो का याची भानगड आहे. प्रत्येक जण दुःखी जगी सर्व सुखी असा कोण आहे. आणि म्हणून भगवान म्हणले तुम्ही जे साठवलंय ते चुकीचं साठवलंय. काय साठवलंय? ते देहासाठी साठवलंय. पण देहाचा पडल्यानंतर जी पुढची तयारी आहे, कुठे जायचं त्याच्यासाठी काही साठव. ज्या पॉलिशा काढल्या आपण अशेपर्यंतच्या आहेत, नंतरच्या आहेत का? नंतरच्या पॉलिशा नाही. हा, बरीचशी म्हाताऱ्या माणसाच्या पॉलिशा सुद्धा देत नाहीत ते पॉलिशीवाले. वय विचारतात अगोदर, बाबा तुमची देतील का? नाही देत नाहीत आता पॉलिसी. नाही तुम्ही आता कोणत्याही टायमाला जाता, आता काय तुमची पॉलिसी नको. हा, याच्या नंतरची जी पॉलिसी पाहिजे ती पॉलिसी आमच्या प्रभूकडे असते. म्हणून सांगितलं तुम्ही जे साठवलं हा ते सगळं चुकीचं आहे. म्हणून असं काहीतरी जोडा. आईशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके पेरा
गर्भवास कारण तुम्ही जे जोडलंय ते सर्वच्या सर्व कसं आहे नाशिवंत प्रिया पुत्र धन नाशिवंत नाशिवंताती प्रिया पुत्र धन 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 बीज ज्याचा सीना त्याची फळ नाशिवंताती प्रिया पुत्र धन नाशिवंताती प्रिया पुत्र धन नाशिवंताती प्रिया पुत्र धन नाशिवंताती प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीना त्याची फळ बीज ज्याचा सीना त्याची फळ नाशिवंताती प्रिया पुत्र धन नाशिवंताती प्रिया पुत्र धन नाशिवंताती प्रिया पुत्र धन नाशिवंताती प्रिया पुत्र धन नाशिवंत अटी प्रिया नाशिवंत अटी पुत्र नाशिवंत अटी धन तीनच गोष्टी आहेत जगात गोष्टी किती आहेत तुमच्या माझ्या जीवनात गोष्टी किती आहेत तीनच गोष्टी आहेत एक पत्नी आहे एक मुलगा आहे आणि एक संपत्ती आहे मुलासाठी पत्नी पत्नी कशासाठी करायची मुलं व्हावी म्हणून आणि संपत्ती कशासाठी साठवायची मुलासाठी तीनच गोष्टी आहेत भांडणं जगामध्ये या तीनच गोष्टीसाठी आहेत जगाच्या पाठीवर भांडणं तीनच गोष्टीसाठी आहेत एक स्त्री एक जमीन आणि एक संपत्ती राम रावणाचं युद्ध कशासाठी झालं राम रावणाचं युद्ध कशासाठी झालं स्त्रीसाठी कौरव पांडवाचं युद्ध कशासाठी झालं धनासाठी बरोबर आहे तीनच गोष्टी आहेत आता जो सीमावाद आहे चीनचा नापला कशासाठी आहे जमिनीसाठी ह्या तीन गोष्टी सोडून जगात भांडणच नाहीत एक तर बाईसाठी भांडण आहेत रोज पेपरला बातम्या वाचतो आपण आहे का नाही त्या बातम्या इथं सांगायसारख्या नाहीत विठाला विठाला विठ्ठल 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 आता आमचे ढाकणे पाटील आमचे परम मित्र रस्त्याने गाडीमध्ये येताना मला सांगत होते आमच्यातलाच एक माणूस आहे आमचाच पाहुणा आहे त्याच्यापाशी बसलं की म्हणलं डोक्याचं सगळं दही होऊन जातं आणि ते बी अशा जाड जाड घाटाड्याचं दही होतं फेकलं तरी फुटत नाही चांगले विचार त्याच्यापाशी बसलं की सगळे निघून जातात म्हणलं करतो काय ते म्हणलं असा बसला जवळ की समोर जर ATM दिसलं तर ते म्हणतो हे ATM फोडायचंय मला काय म्हणतो काय म्हणतो तो हे ATM फोडायचंय मला असे विचार जर बरोबर असले तर प्रगती होईल का नाही प्रगती होणार कारण धनासाठी सगळी धडपड चालू आहे म्हणून नाशिवंत अटी प्रिया
नाशिवंत अटी पुत्र आणि धन या 3 गोष्टी बघायच्यात आपल्याला। राजा दशरथा सारखा राजा जगाच्या पाठीवर होणे नाही झाला नाही, कारण इंद्राला जर असुरांच्या बरोबर युद्ध करायचं असेल तर राजा दशरथाला बोलवून घेतलं जात होतं। राजा दशरथाला पाचारण केलं आणि लाडकी बायको बरोबर घेतली। कोण आहे लाडकी बायको? पुन्हा कैकई गेल्यानंतर तिचं नाव कोणी ठेवलंच नाही। कैकई आहे का तुमच्याकडे? कैकई एखादी नाही तुमच्याकडे आहे का? नाही। आमच्या गावात एक आहे कैकई। ते माणसं कसे होते, अज्ञान होते काय मलाच काय कळत नाही। ते म्हणजे कैकई नाव ठेवलं तिचं आहे, अजून बी काय ती गेली नाही। घेतली, युद्ध करत असताना रथाचा आक मोडला, शूर होती ती, खाली उतरली आणि आधार दिला, आणि तिनं आधार दिल्यामुळे युद्ध जिंकलं। महिलांनी थोडीशी मदत केली की पुरुषाला फार बरं वाटतं महाराज। इतकं कौतुक। आणि मग आता 10-25 हजार रुपये पगार घरात आणल्यावर तर पुन्हा कौतुकाचं बोहीच नाही, ताकदच नाही। एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं, पण नवरा पगायला आणि पत्नीने ढिला सोडला असं कधीच नाही। ते मला प्रसन्न मी माग, तुला काय मागायचं ते। बाई हुशार असतात। तिने सांगितलं तिला, मला त्यांनी सांगितलं तुला 2 वर माग काय? ती म्हणली आता नाही, कधीतरी मागल। पुढं संक्रांत आहे, पुढं दीपावली आहे, पुढं आपल्या भावकीतलं लग्न आहे, आताच मागून काय करू? मग त्या वेळेला जर मी आता एखादं गंटल बनवलं आणि पुन्हा दुसरी डिझाईन आली तर हातचे राखून ठेवले। कथाभाग सांगून वेळ घेत नाही आपला। पुढे प्रसंग निर्माण झाला। भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न पोटी जन्माला आले। पुत्र नव्हता, पुत्र संतती नव्हती त्यांच्या जीवनामध्ये। पण दशरथ राजाने पूर्वी कुलगुरू असायचे आणि कुलगुरूला विचारलं जायचं। कुलगुरूने पुत्र कामेष्टी यज्ञ करायला सांगितला। शृंगी ऋषीला आणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञाच्या माध्यमातून त्यांना 4 पुत्र झाले आणि 4च्या पुत्र झाले। राम मोठा आहे हे लक्षात आलं। मोठा राम आणि आरशामध्ये एक दिवस बघितलं, कानावरचा केस पांढरा झालेला बघितला। पूर्वीची पद्धत होती, कानावरचा केस पांढरा झाला की आपल्या कमराच्या चाव्या आपल्या वारस अधिकाऱ्याकडे देऊन टाकत होते। आता कमराच्या चाव्या देत नाहीत, कापून घ्याव्या लागतात। कधी? गेल्यावर चाव्या कापा त्यांच्या कमराला आहेत, तिजोरीच्या चाव्या कापून घ्या। सांगितलं उद्या राम राजा होणार, उद्या राम राजा होणार। आणि राम राजा होणार हे ऐकलं आणि जिकडे तिकडे बातमी पसरली। कैकई अत्यंत प्रेम करत होती प्रभू रामचंद्रावर, अत्यंत प्रेम होतं कैकईचं। राघव नाव कैकईने ठेवले प्रभू रामचंद्रांना। एक दिवस मांडीवर घेतलं, लक्षात घ्या प्रेमामध्ये काय काय स्वीकारलं कैकईनं। कैकई वाईट म्हणून आपण ऐकले आजपर्यंत, चांगली म्हणून ऐकली नाही। मांडीवर घेतलं, दूध, त्याच्यामध्ये मलाई टाकली आणि सुंदर चाळीचा भात बनवला आणि तो भात रामाला आवडायचा। मांडीवर घेतलं, चमच्यानं भात भरवते असा हात धरला कैकईचा। आई थांब, भात खाणार नाही मी आज। रामा, राघवा, का खाणार नाही भात? आई नाही खाणार, मला एक वचन देतो। काय वचन पाहिजे तुला? जीव माग माझा, मी द्यायला तयार आहे तुला। आई मला जोपर्यंत तू वचन देत नाहीस की मी सांगाल ते करेल तोपर्यंत मी तुझा भात खाणार नाही। आईने सांगितलं माग, तुला काय मागायचं ते। आईनं वचन दिलं कैकईनं आणि वचन दिल्यानंतर सांगितलं आई तुला माझ्या वडिलांनी 2 वर दिलेले आहेत, ते वर तू मागून घे, कारण मला अयोध्येचं राज्य हे कमी पडतंय। मला तू एका वरानं वनवासाला पाठव। हंबरडा फोडला कैकईनं। वचन दिलेस तू वचन दिलेस मला मान्य आहे प्रभू, मला मान्य आहे रामा। कदाचित माझं वचन पूर्ण करण्यासाठी तुला वैधव्य पत्करावं लागेल, तेही मान्य केलं। कदाचित माझं वचन पूर्ण करण्यासाठी तुला कलंकित व्हावं लागेल, तेही मान्य आहे प्रभू। जगाच्या पाठीवर प्रभूच्या प्रेमासाठी कैकईने आजपर्यंत मी वचन दिलं ही तक्रार कुठंच केली नाही। कलंकित झाली, पती समोर मरण पावले,
पण मी रामासाठी वचन दिले, कोणालाही सांगितलं नाही. निंदनीय जीवन जगली पण प्रभूला विसरले नाही. म्हणून 14 वर्ष वनवासातून आल्यानंतर अगोदर दर्शन कौशल्याचं नाही, अगोदर कोणाचं आहे? कैकेयीचं आहे. विठाला रामाला वनवास ठरला. सगळी अयोध्या सजली. आज जशी अयोध्या सजली तशीच अयोध्या सजली. आणि जिकडे तिकडे आनंद उत्सव होत आहे. आणि त्या आनंदामध्ये त्या मंथरेनं सल्लागार होती. सल्लागार असतात प्रत्येक मंत्र्यांना एक एक. ज्यानं सल्ला दिल्यानंतर समोरचा गारच होतो त्याला काय म्हणतात? सल्लागार. मंथरा सल्लागार होती. आली कैकेयी माहेरची होती ती. आणि कैकेयीला करमायचं ना म्हणून ही माहेरून आणली. माहेरच्या वस्तू घातक असतात, जास्त आणत जाऊ नका. आणि जावयाने शहाणं व्हायचं, माहेरचं जास्त आणायचं नाही. कधी बी बुके आणतं ते. 2च माणसं माहेरून आली. कैकेयीच्या माहेरून मंथरा आली आणि गांधारीच्या माहेराहून शकुनी आला. दोघांनी कुल उद्ध्वस्त केली. कैकेयीच्या माहेरून आलेल्या मंथरेनं 14 वर्ष अयोध्येला राजा मिळू दिला नाही. आणि गांधारीच्या माहेरून आलेल्या शकुनीनं 100 भाष्ये कोंबडीची पिली मारल्यासारखी पांडवाकडून मारली. कारण दुर्योधनानं त्याचे 4 मुलं पायात दाबून बुडवून मारले होते. तो बदला घेण्यासाठी तो या ठिकाणी आला होता. म्हणून माहेरचं धन पचत नसतं. लक्षात घ्या. काय जर आणलं असलं तर देऊन टाका. विठाला विठाला मंथरेनं सांग कैकेयी चर्चा काय चालली तुला माहिती का? हो काय? माझा राम राजा होणार आहे. कैकेयीला आनंद झाला पण मंथरेला फार दुःख झालं होतं महाराज. तिने सांगितलं वेडी आहेस तू, तुझ्या पदरामध्ये 2 मुलं आहेत. राम राजा झाला तर तुला कौशल्याचं दास्यत्व पत्करावं लागेल. ती म्हणली कौशल्याचे दासी व्हायला तयार आहे मी, पण माझा प्रभू गादीवर बसलेला बघायचा आहे मला. गडगड 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 लोळायला लागली महाराज. आणि लोळता लोळता कैकेयीने जाऊन तिला धरलं. जसं धरलं तिच्यातला विकल्प हिच्यात शिरला. आणि अगोदर रामावर प्रेम करणारी कैकेयी एका क्षणात बदलली. याला लाईटचा करंट म्हणतात, विकल्प. म्हणून नामदेव महाराजांनी फार पुरी प्रतिज्ञा करून ठेवली. अहंकाराचा वारा न लागो राजसा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. आम्ही रोज म्हणतो, ते म्हणतो का नाही? हा, हात लागला आणि त्या कैकेयीने कोपभवनामध्ये गेली. पूर्वी एक रुसायची खोली असायची, त्याला कोपभवन म्हणायचे. महिला त्या खोलीत गेल्या की समजायचं ही रुसली. हा, आता एकच खोली आपल्याला जेवायला बी. आणि आवळकं पिळकं दिलं तर खिडकीतून दुसऱ्याच्या खिडकीत हात जातात. अशी जागा मुंबईमध्ये काय कसलं कोपभवन, कसलं का. पाय लांबिलं तर दुसऱ्याच्या उंबऱ्याला लागतात. आपल्या चपला त्याच्या दारात, त्याच्या चपला आपल्या दारात. ही असली मुंबई. गावाला जाऊन फक्त सांगतो आम्ही मुंबईवर काय मुंबईला तुझं का. गावाला बाया तुळशी रुंदावून तेवढं तर आपलं किचन आहे तिथं. तरी आम्हाला गावाला काय हीच कपडे तिथं नेऊन वापरतो आपण. हाय काय दुसरं आपल्याकडे? हा, घड्याळाचं जीवन. सकाळी उठला पळतोय, संध्याकाळी उठला पळतोय. संध्याकाळी पळतो ट्रेन जाईल म्हणून, सकाळी पळतो ट्रेन जाईल म्हणून. कुठे 40% लोक उबाट्या जेवतात मुंबईमध्ये. 40% लोक उबाट्या जेवतात रोज. काय जीवन आहे आपलं महाराज. हा, प्लॅटफॉर्मवर बसून डबे खातात माणसं, त्याला वेळ नाही खायला. ही अशी अवस्था या मुंबईची. रात्रंदिवस सारखी इकडून तिकडं पळतच असते. असो आपल्याला तिकडे जायला वेळ नाही. बराचसा टाइम झाला आपला आणि अभंग बराचसा राहिला आहे. विठाला विठाला. कार्यकर्त्यांनी सांगितलं शहरातलं कीर्तन आहे, रस्त्यावरचं कीर्तन आहे, वेळेचा भान आहे. बरोबर 10ला संपेल. विषय संपला तरी संपेल आणि नाही संपला तरी संपेल. हा, काय चाललं होतं आपलं? कैकेयी कोपभवनामध्ये गेले. प्रभू दशरथ राजाला बातमी गेली. आता पटापटा जाते सगळं. कथा 2 मिनिटात बी होते आणि कथा 2 दिवसात बी होते. हा, प्रभू रामचंद्र त्या दशरथ राजाला कळालं. दशरथ राजा गेले. बघितल्यानंतर ते काळे पांघरून, काळे अंगावर कपडे घातले होते, काळी अंगावर शाल घेतली होती, काळ्या बांगड्या हातात घातल्या होत्या आणि सगळ्याच्या सगळं काळे करून ती बसली होती. तिला बोलवलं, तिला बघितलं, हात लावला. कैकेयी झाला मला बोलू नका. राजा मागं सरकला करंट लागल्यासारखं, कारण लाडाची होती ना. कैकेयी सांगितलं तुम्हाला, कैकेयी बोलू नका. हीच रीत आहे ना तुमची. रघुकुत रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए.
काय झालं सांग. माझे 2 वर मला पाहिजेत. माग ना. ते रुसल्यानंतर त्यानं 4 शब्दाचा प्रयोग केला दशरथ राजाने. तिथं खाली गेले. राजा खाली गेले त्या ठिकाणी. कमल नयनी गजगामिनी हंस चालिनी अशा गोड शब्दाने तिचं रुसणं असं उंचावलं. आणि मग तिने सांगितलं माझे 2 वर मला पाहिजेत. एका वराने राम वनवासाला गेला पाहिजे 14 वर्षे. तिथंच दशरथ राजा खचले. आणि दुसऱ्या वराने माझ्या भरताला गादी. आता हा जो क्रम आहे तो फार वेगळा आहे. याला सांगायला वेळ नाही. याला सांगण्यासाठी स्वतंत्र 2 तास लागतात. रामाला वनवास आणि भरताला गादी याला सांगण्यासाठी 2 वनवास 2 काय लागतात 2 तास लागतात. इथं माझा मुद्दा एक आहे. तिनं ते 2 वर मागितल्यामुळे 14 वर्ष गादीला वारस भेटला नाही. आणि 6 वेळा दशरथ राजा राम 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 दशरथ गये सुरधाम. दशरथ राजा गेला कशामुळं. नाशिवंत आटी प्रिया. कोण प्रिया. नाशिवंत आटी प्रिया. नाशिवंत आटी पुत्र. आता दुसरा मुद्दा. दुर्योधनासारखा पुत्र कोणाच्या पोटी जन्माला आला. धृतराष्ट्राच्या पोटी जन्माला आला. भीष्माचार्य आहेत, गर्गाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. एवढे मोठे महान तत्ववेत्ते आहेत. भगवंतासारखा सुद्धा त्या ठिकाणी स्वयं श्रीकृष्णाचा अवतार आहे की जो मागे पुढे त्यांच्या उभा आहे. पण त्याचं कोणाचंच म्हणणं पटलं नाही. शेवटी त्यानं त्याच्या धनासाठी दुर्योधनाने अट केली. धृतराष्ट्राला सुद्धा त्याचं म्हणणं मानावं लागलं. कारण का पुत्राच्या सुखी पिता सुखावत जाय. मुलगा काही म्हणला तरी तो त्याचं खोटं वाटत नाही. बऱ्याचशा महिला म्हणतात अहो काकू तुमच्या गोट्यानं ना आमच्या पिंट्याच्या इथं दगड मारला. काकू म्हणते माझा पिंट्या मारणारच नाही. माझा पिंट्या दगडच मारणार नाही. कसं काय. माझ्या पिंट्यानं जर दगड मारला असता इथं लागला नसता डोळाच फोडला असता. इतका नियम आहे माझ्या पिंटी. जी आपल्या मुलाचा गुन्हा मान्य करते ती सख्खी आई नसते. आलं का लक्षात. कारण ते मातृत्वाचं प्रेम आहे. आणि म्हणून दुर्योधनाचे ते जे अपराध होते धृतराष्ट्रानं पोटात घातले. परिणाम 100 भाऊ कोंबडीची पिल्ली मारल्यासारखी मारली. शेवटी पाण्यात जाऊन लपावं लागलं. आणि भीमाने मांडी फोडून त्याच्या छातीतलं रक्त पेला. शेवटी धृतराष्ट्र एकटा उरला. वडाच्या फांद्या तोडाव्या आणि वडाचा बुडका शिल्लक राहावा अशी अवस्था धृतराष्ट्राची राहिली. आयुष्यभर ज्यांची निंदा केली त्यांच्या तुकड्यावर पडून राहावं लागलं. नाशिवंत आटी पुत्र. नाशिवंत आटी प्रिया. नाशिवंत आटी पुत्र. नाशिवंत आटी धन. आता धन सगळ्या ठिकाणी धनच नाशिवंत आहे. 15 अनर्थ सांगितले भागवतामध्ये. धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितले. आता सगळे अनर्थ सांगत नाही बसत नाही. हे तिन्हीच्या तिन्ही गोष्टी नाशिवंत आहेत. नाशिवंताटी प्रिया, नाशिवंताटी पुत्र, नाशिवंताटी धन. त्याचं कारण याचं बीज काय आहे. नाशिवंत आहे. संसार दुःखमळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काय करावं महाराज. आम्ही काय करावं. नाव धड करा सहस्र नमाची. नाव धड करा सहस्र नमाची. नाव धड करा सहस्र नामाची. नाव धड करा सहस्र नामाची. नाव धड करा सहस्र नमाची. नाव धड करा सहस्र नमाची. नाव धड करा सहस्र नामाची. नाव धड करा सहस्र नामाची. जे भवसिंधूची खाडी पावे. जे भवसिंधूची
नाची थाळी पावे नाशिवंताची प्रिय पुत्र धन नाशिवंताची प्रिय पुत्र धन विठोबार कुमार 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 विठोबार तुकोबारा काय म्हणतात? तुका म्हणे काळ. हा ना, कोणता काळ? प्रत्येकाला घेऊन जातो तो काळ. कोणता? गेला. मेला नाही म्हणत आपल्याला, काय म्हणते? गेला. म्हणजे तो कुठं तरी गेला. कुठं गेला? जिथून आला तिथं गेला. तो आपल्याकडे येऊ नये असं वाटत असेल. तुकोबारा म्हणतात तुमचा जो भात आहे का, भाता म्हणजे तांदळाचा भात नाही. नाही तर तुम्ही म्हणताल मागापासून महाराज भाता भाता, आमच्याकडे भात म्हणतात नाही भाता का म्हणतात? म्हणजे भाता कोई भाताचा मोठा भाऊ आहे का? युद्ध करण्याला द्वापार युगामध्ये ज्यावेळेला धनुष्यबाण होते त्यावेळेला त्यांच्या पाठीवर काय असायचा? भाता. आता रामायण महाभारत टीव्हीला चालल्यामुळे बहुतेक लोकांना कळतं ते. भाता भरा. रामाच्या बाणाने हा भाता भरायचा आणि त्या काळाच्या तोंडावर असे बाण मारायचे. कसे मारायचे? पूर्वीचा काळ होता महाराज, लाईटी वगैरे नव्हत्या. आणि एक जावई सासरवाडीला आला. कोण? जावई. आता जावई जरा पांचट होता. जावयाचे बरेच प्रकार आहेत. साखऱ्या जावाई, भाकऱ्या जावाई, रत्न जावाई, सगळ्यांचे प्रकार सांगत बसत नाही मी, वेळ नाही आपल्याकडे. जावाई आल्यानंतर जावयानं भलं भलं एका 2 दिवस राहावं, निघून जावं, आहे का नाही? शहाण्या माणसाने सासरवाड्यामध्ये दुसरा मुक्काम करू नये. कारण पहिल्या मुक्कामाला चांगली इज्जत असते, दुसऱ्या मुक्कामाला अर्धी होते, तिसऱ्या मुक्कामाला म्हणते तुमचे अंडरवेल तुम्ही धुवून टाका, चौथ्या मुक्कामाला म्हणतात म्हशी पाण्यावर न्या, 5व्या मुक्कामाला म्हणतात कडबा कापून आणा म्हशीला टाका. शहाण्या जावयानं जास्त दिवस राहू नये. आता मीच कोरोनामध्ये 2.25 महिने माझ्या सासरवाडीमध्ये होतो. मला सांगितलं नाही कोणी, पण सांगायच्या अगोदर मी ट्रॅक्टर चालवत होतो कांद्याचं. असं काय जावाई सासरवाडीला आला. आल्यानंतर ते आज जाईल उद्या जाईल मग परवा जाईल. आता प्रतिष्ठित माणूस होता ते सासू सासरे, पण ते काही जायना. बरं गपही राहना. पत्ते खेळायला जायचं तिथं उधारी करून ठेवायचं, टपरीवर जायचं तिथं उधारी करून ठेवायचं, दारूच्या अड्ड्यावर जायचं तिथं उधारी करून ठेवायचं. मग ते पाटील तुमच्या जावानं पैसे घेतलेत. गप गप हे 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झालं. म्हातारा घरी यायचं, म्हातारी पैसे पाड. तुला सांगितलं? मी म्हणलं का त्याला बोलून घ्या, जायला सांग, तुम्ही सांगा ना. आता जावायची जात आहे, सांगाव तरी कसं? कसलं बी जावायची जात, कांद्याची पात. महाराज बऱ्याच दिवस झालं जावायने बेजार केलं, तर दोघांनी विचार केला आता जावाई कसा घालवायचा हे लक्षात घे. कसा घालवायचा? स्वयंपाक कर जेवायला आज म्हणलं. बर, स्वयंपाक सुंदर बनवायचा आणि मी फक्त असा कसा स्वयंपाक केलास म्हणलं की तुम्हाला उलट बोलायचं. उलट बोललं. चिमण्या होत्या पहिल्या, चिमण्या, राखेलची चिमणी त्याला वात असायची आणि मग ती चिमणी ठेवलेली, तू उठून जाताना ती चिमणी मालून टाकायची आणि तू आतल्या घरात जायचं, बाकीचा कारभार मी बघतो. आता जावाई असा होता, केस वाढलेले आणि संध्याकाळी सुंदर स्वयंपाक केला. आता त्या पुरणपोळीचा सुगंध सुटल्यावर जावाई मला बरं आहे बाबा आज जरा मस्त 8-8:30 वाजता जेवायला बसले. जावाई असे बसले, सासरे भाऊ असे बसले आणि पुरणपोळी दाटात चुरली. त्यांनी फुरका मारला जा सासऱ्यानं आणि आमटीचा घास घेतल्यावर सांगतात अक्कल आहे का? म्हातारी झाली, एवढ्या दिवस झालं नांती,
आमटे कशी काय कळत नाही म्हणले लय चावून आहे. म्हातारी काय म्हणली लय जिबीला चावून आहे. असे बोलते का म्हणून म्हातारीवर धावल्यावरून म्हातारीने ठरल्याप्रमाणे कारभार केला. चिमणी मालवणी आतल्या घरात गेली. आतल्या घरात गेली. मला उलटी बोलते का म्हणून सासरा 6 फूट उंचीचा मनगटावने मिशा आणि धरला न जावई केसाला महाराज. आणि जेच मारायला सुरुवात केली जावई म्हणतो मामा मी आहे, मामा मी आहे, मी तुमचा जावई आहे. सासऱ्याने सांगितलं जावई बापू तुम्ही आमच्या नवरा बायकोच्या भानगडीत पडू नका. इतका मारला इतका मारला जे जावई पळून गेला ते अजून परत आला नाही. तुकोबाराय म्हणतात तुमचा भाता जो आहे तसा भरा. जर का काय तुमच्याकडे आला तितका मारा. कितका काय किती मारा. जावई जसा मारला मारून मारून पाठवला पुन्हा जावई परत आला नाही. आमच्या संतांनी काळाला सांगते पुन्हा परत यायचं नाही. माझ्या ज्ञानोबरायानं, माझ्या निवृत्तीनाथ महाराजांना, माझ्या मुक्ताबाईनं, माझ्या सोपान काकाने 16व्या वर्षी माऊलीने समाधी घ्यायची ठरवली. आणि समाधी घ्यायची ठरवल्यानंतर मुक्ताबाईने सांगितलं दादा आताच जाऊ नको तू. आणि 16व्या वर्षी काळ आला. निवृत्तीनाथ महाराजांनी 2 बोटं दाखवली. काळ परत गेला. पुन्हा 2 वर्षांनी काळ आला. माऊलीने 2 बोटं दाखवली. काळ परत गेला. सोपन काकाने 2 बोटं दाखवली. काळ परत गेला. पुन्हा काळ आला. मुक्ताबाईनं 2 बोटं दाखवली आणि परत काळाला तोंड केल्यानंतर मुक्ताबाईने सांगितलं ए यमा 2 बोटं दाखवली म्हणजे तुला वाटतं का रे 2 वर्षाने चक्रा मारतोस. आम्ही आमच्या इच्छेने येतो आणि आमच्या इच्छेने जातो. 2 वर्ष म्हणजे चंद्र सूर्य अशापर्यंत तू आमच्याकडे यायचं नाही. आम्ही स्वतः येऊ ही आमची ताकद आहे. तो पुन्हा आमच्याकडे यायचं नाही. पुन्हा जो तिथून जे मुक्ताबाईने काळाला हाकललं पुन्हा काळ त्यांच्याकडे आला नाही. ज्ञानोबाराय स्वतःहून समाधीमध्ये गेले जिला संजीवन समाधी म्हणतात. म्हणून ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान आपण खाली का वागतो त्यावेळेला विचार केला कधी. आपण खाली वागतो काही आडदांड अशीच फिरते. खाली वाकायचं म्हणजे जिथं बी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हरिपाठ चालू असेल तिथं खाली वाकणं म्हणजे ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीला दर्शन घेणे. त्यासाठी खाली वाकायचे. माझ्या संतांनी काळाला पुन्हा येऊ दिलं नाही. माझे नाथबाबा जल समाधीमध्ये 3 वेळा उठून बसले. आता का बसले सांगायला वेळ नाही. आणि लोकांना रात्री पहाटे 4 वाजेपर्यंत भजनामध्ये गुंतवलं आणि पहाटे 4 वाजता गंगेच्या पात्रामध्ये स्वतः गेले. विनावरती तरंगत होता. जल समाधी घेतली. ज्ञानोबारायांनी भूमीमध्ये गेले. मुक्ताबाई वायूमध्ये गेल्या. सोपन काका निवृत्तीनाथ महाराज यांनी समाधी घेतल्या. नामदेवरायांनी 14 लोकांनी समाधी घेतली. आणि तुकोबाराय वैकुंठ गमनाला गेले. पण एकाकडे काळ पुन्हा आला नाही. तुम्ही जर माझ्या रामाच्या नामाचा भाता भरला तर तुमच्याकडे सुद्धा काळ येणार नाही. आणि जर आला तर कसा मारा. जर तुमच्या पण तुमचा त्याला काळाला मारण्यासाठी तुमच्याकडे ताकद कोणती पाहिजे. रामाचा भाता गच गच भरला पाहिजे. असा गच भरून असला की ताकद नाही काळाची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. नाव धड करा सहस्त्रनामाची जेने भव सिंधूची थडी पावे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भारा हरी राम बाणे. इथपर्यंतच तर मी दुसरा अभंग चिंतनात होतो बरं का माझ्या. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. पण इथं आल्यानंतर आमचे यूट्यूब चॅनलचे दादा भेटले तिथं आणि ते म्हणले महाराज रामाच्या जीवनावर बोला बरं का. मी तिथंच अभंग बदली केला. मला नाही माहिती माझ्या प्रभूनं माझे शब्द पदरात घेतलेत का नाही. आपण सर्व प्रभू स्वरूप आहात. आपण सर्व संत पदाला प्राप्त झालेले आहात.
माझ्या वाणीतून योग्य निघालं का अयोग्य निघालं याची जाणीव मला नाही. बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेलो, योग्य असेल ते आपल्या पदराच्या काठीत बांधा. माझ्या गुरुचा आणि रामाचा प्रसाद म्हणून आपल्या भविष्यामध्ये वाटचाल करताना कुठेही उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही. चुकीचं असेल ते माझ्या